भरगतचं अशी फुलं लागले मित्रांनो, शेंड्यापर्यंत तुम्ही बघू शकता. वर शेंडा संपलाय, खाली बुडापासून शेंड्यापर्यंत पूर्ण फुलंच आहे मित्रांनो. प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही. हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. जय शिवराय मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे मित्रांनो. आतापर्यंत मी तुम्हाला जेवढे औषधं सांगितले होते, जी मी फवारणी केली तेच औषधं मी तुम्हाला सांगितले. यूट्यूबवर मी नंतर मित्रांनो, आधी मी शेतकरी आणि शेतकऱ्याला फसवू शकत नाही मित्रांनो. ते खोटं नाटं आपल्याला जमत नाही आणि त्याचा मला काही उपयोग पण नाही मित्रांनो. तर आता तुम्ही बघू शकता शेंड्यापर्यंत फुलं लागलेलं आहे मित्रांनो. शेंड्यापर्यंत खाली बुडापासून तर शेंड्यापर्यंत या पिकाला आपल्या फुलं लागले आहे. ही जी जात आहे मित्रांनो, ही फुले दुर्वा जात पण चांगले आहे मित्रांनो. आणि आता ही शेवटची स्टेज आहे. यानंतर आपल्याला एक फवारणी आणि एक खताचा डोस द्यायचा. तर त्यात काही शेतकऱ्यांना माहीत नाही की खताचा डोस जर द्यायचा तर कसा द्यायचा. कारण याच्यावरती वरून आपण जर खत फेकलं मित्रांनो, मिश्र खत असेल, पोटॅश असेल, तर या पानावरती ते तरंगून आपली पानं जळतील मित्रांनो. ते बुडापर्यंत जमिनीपर्यंत पोचणारच नाही. कारण यावर्षी सोयाबीनची हाईट जास्त झालेली मित्रांनो. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक 05234 हे प्रतिपंप 80 ग्राम घ्यायचं आहे मित्रांनो. याचा आपल्याला फायदा काय होणार आहे, कारण 05234 थोडी वाढ 4-5 दिवस वाढ पण थांबते आणि शेंगाची साईज वाढेल आणि वजनातसुद्धा आपल्याला फरक पडेल मित्रांनो. कारण याचा मी मागच्या वर्षी रिझल्ट घेतलेला आहे. मग 80 ग्राम प्रतिपंप आपल्याला 05234 घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये इमामेक्टिल असेल किंवा कोराजिन असेल किंवा प्रोपेक्स सुपर असेल, कोणत्या एका आपल्याला आळीसाठी एक फवारणी घ्यायची. कारण हा तिसरी फवारणी, शेवटची फवारणी आहे मित्रांनो. यानंतर आपल्याला फवारण्याची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं टाटा बहार जे फुलासाठी, तर तुम्ही बघू शकता. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो. या फुलांचे शोभाना मित्रांनो आपल्याला जवळपास 15 ते 18 क्विंटलपर्यंत एकरी उत्पन्न होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो. कारण फुले चांगले लागलेले आहे. हा चमत्कार आहे मित्रांनो टाटा बहार या औषधाचा मित्रांनो, जे की आपण फुलवाढीसाठी फवारणी केली होती. टाटा बहार फवारणीच्या नंतरचा हा रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो. शेंड्यापर्यंत फुलं लागले मित्रांनो आणि जितके फुलं असतील तितके आपल्याला शेंगा अपेक्षा आहे मित्रांनो. एका झाडाला कमीत कमी 200 ते 250 शेंग ही लागेल ही अपेक्षा आहे मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा.